महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। नाशिक मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या जुन्या कसारा घाटात दरड कोसळण्याची घटना घडली आहे। नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कसारा घाटात हिवाळा पॉईंटजवळ काही प्रमाणात डोंगरावरून दरडीसह माती आणि दगड रस्त्यात पडलेले आहेत। याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर रस्त्यामधील दरड हटवून महामार्ग सुरळीत केला। कसारा घाटातून वाहतूक संथ गतीने सुरळीत चालू आहे। कंटिन्युअसली कसारा घाटामध्ये पाऊस होतोय आणि त्या पावसामुळे आपण या ठिकाणी पाहतोय जो कसारा घाटातला नाशिककडे जाणारा जो रस्ता आहे तेथील हिवाळा पॉईंट या ठिकाणी दरड कोसळलेली आहे। ती दरड कोसळलेली माहिती मिळतात आमचं पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, आपत्ती व्यवस्थापनची टीम असेल, कसाऱ्याची नॅशनल हायवे आणि याच्या नॅशनल हायवे पोलीस या सर्वांच्या मदतीने या ठिकाणचा अडथळा आपण पाहतोय दूर केलेला आहे आणि सध्या ट्रॅफिक या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटामध्ये पहाटेच्या सुमारास एक दरड कोसळली। आपण समोरचे दृश्य पाहतात। काही प्रमाणात ही दरड कोसळली होती, त्यानंतर वाहतूक बंद करण्यात आली, परंतु आत्ता पुन्हा ही दरड काही वेळाने कोसळली। साधारण 1-1:30च्या दरम्यान दुपारी पुन्हा ही दरड कोसळली मोठ्या प्रमाणात आणि येथील जो मलबा होता, दगड माती ती रस्त्यावर आली आणि मोठ्या प्रमाणात येथे वाहतूक कोंडी झाली। मात्र समजतात येथील जे हायवे प्रशासनाचे जे अधिकारी, PWDचे अधिकारी, त्यानंतर येथील संबंधित शहापूरचे तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। त्यानंतर येथील जो रस्त्यावर आलेला जो मलबा होता तो हटवण्याचे काम केले। युद्धपातळीवर कसारा घाटात पडलेली दरड ती हटवण्यात आली आणि त्याप्रमाणे वाहतूक सुरळीत करण्यात आली। परंतु आपण समोरची परिस्थिती पाहतात की वरून दुसरे एक झाड आहे ते खाली आलेले आहे आणि मोठमोठे दगड सुद्धा आलेले आहेत आणि वरती पुन्हा आता काही प्रमाणात माती खाली पडत आहे। पुन्हा ही दरड कोसळून येथे घाट बंद होण्याची चिन्ह निर्माण झालेले आहेत। परंतु येथील जे आपत्ती व्यवस्थापन आहे त्यांच्याकडनं येथे JCB लावून ठेवण्यात आलेले काही कर्मचारी, त्यांच्या मार्फत जर ही दरड पुन्हा कोसळली तर ते हटवण्याचं काम इथे युद्ध पातळीवर करणार आहेत। शहापूर तालुक्यात होत असलेला अतिवृष्टीचा फटका आज कसारा घाटाला सुद्धा मिळालेला आहे। न्यूज 18 मराठी, सुनील घरत, कसारा घाट, शहापूर। नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली। नाशिकहून पुण्याकडे जाताना रस्त्यावर दरड कोसळल्याचं दिसून आलं। अनेक ठिकाणी संरक्षक जाळ्या लावलेल्या असताना ही घटना घडली आहे। महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने अडथळा दूर करण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी सुरू केलेला आहे। या दरडीचा मलबा हटवण्याकरता म्हणून, राडारोडा हटवण्याकरता म्हणून सगळी यंत्रणा कामाला लागल्याचं कळतंय। पण नाशिक पुणे महामार्गावरती ही दरड कोसळलेली आहे आणि त्या दरडीतले मोठमोठे दगड हटवण्यासाठी म्हणून मोठा JCB तिथं आणण्यात आलेला आहे आणि ही सगळी हा सगळा मलबा जो आहे तो एका बाजूला लावण्याचं काम सुरू असल्याचं आपण बघू शकतो। पण दरड संरक्षक जाळी लावलेली असताना, म्हणजे ही चेनलिन इथं लावलेली असताना सुद्धा ही दरड कशी काय कोसळते किंवा या दरडीतला मलबा कसा काय खाली येतोय हा एक मोठा प्रश्न आहे। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवलीमध्ये दरड कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये घरातील एकूण 5 जणांपैकी 3घांची मध्यरात्री रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सुखरूप सुटका करण्यात आली। आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे। घटना घडल्यानंतर NDRF कडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं। आमदार योगेश कदमांनी घटनास्थळी पाहणी केली। मातीचा ढिगारा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। दहिवली गुडुपवाडी या ठिकाणी आता आपण डोंगराच्या वरच्या बाजूला आलेलो आहे आणि बघू शकतो की हा मातीचा जो मलबा आहे हा किती मोठ्या प्रमाणावरती जो आहे हा या ठिकाणी खाली आलेला आहे आणि संध्याकाळी 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना जी आहे ही या ठिकाणी घडलेली आहे। या मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा आहेत, हे या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत। खरं तर एवढ्या अवघड अशा सह्याद्रीच्या रांगेत वसलेलं हे गाव, ही वाडी आणि त्या बचाव कार्य कसं चालू आहे, खरं तर रात्रीपासूनच योगेश दादांचं जे आहे या बारीक लक्ष होतं। NDRFची टीम देखील या ठिकाणी तात्काळ पाठवली होती। दादा, आपण या ठिकाणी आलेले आहात, कशा प्रकारे बचाव कार्य आणि रात्रीपासूनच आपण या संपर्कात होता? नाही, मला वाटतं प्राथमिकदृष्ट्या पाहता 5 घरांचं एकूण नुकसान झालेलं आहे। सुदैवाने एकाच घरामध्ये फक्त कुटुंब होतं, अन्य 4 घरं होती ती रिकामी होती।
आणि जवळपास तिघांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. दोघेजण अजूनही एक वयोवृद्ध आहेत आणि एक तरुण अपंग आहेत. ते जवळपास कालपासून इथे या मलबामध्ये अडकलेले आहेत. त्यांना शोधण्याचा प्रयत्न हा NDRF करत आहे. स्थानिकही त्याला मदत करत आहेत आणि प्राधान्य आहे की त्याला लवकरात लवकर बाहेर काढण्यात यावं. जवळपास 24 तास उलटले आहेत, त्यामुळे कदाचित त्यांची वाचण्याची शक्यता ही कमी आहे, परंतु बघू आता परमेश्वराच्या हातामध्ये. दादा, लँडस्लायडिंग होण्याची दुसरी घटना घडलेली आहे. दरड प्रवण क्षेत्रात असणाऱ्यांना नोटिसा देखील दिल्या होत्या, मात्र स्थलांतर होत नाही. आता हे जे दुर्घटना घडले यांना शासनाकडून काय मदत केली जाईल? हे नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी देखील मी आता येत असताना चर्चा देखील केलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे की मुख्यमंत्री सहायता निधीमधून ज्या कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या वारसदारांना शासनातर्फे मदत जाहीर करण्यात यावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आदेश घेऊन लवकरच त्या बाबतीतली घोषणा आम्ही करू. परंतु मला वाटतं सध्याला प्राधान्य हे आता जे कोणी 2 गृहस्थ तिथे अडकले आहेत किंवा त्या मलबाच्या खाली आहेत त्यांना काढण्यामध्ये आमचं प्राधान्य आहे. आणि नक्कीच कुटुंबाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोतच. दुसरा प्रश्न राहिला शेवटी कोकण भाग म्हटल्यानंतर सह्याद्रीच्या ह्या कडेकपाऱ्यामध्ये नक्कीच अशा घटना ह्या वारंवार घडत असतात आणि धोक्याच्या ठिकाणी ज्या वस्ती असतात त्यांना स्थलांतर करण्याचा प्रश्न असतो. परंतु हा व्यापक प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आता मी काही जास्त बोलू शकत नाही, परंतु नक्कीच आमचा प्रयत्न असतो की ह्या घटना घडू नये. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळणं आणि या रस्त्यावरती पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळं बाहेरून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनी शक्यतो प्रवास टाळावा असं आवाहन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बागाटे यांनी केलं आहे. खवटी इथे कोसळलेली दरड हटवण्यात आलेली असून त्या ठिकाणी सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. यात जर आपण बघितलं तर रत्नागिरीकडे जर आपण प्रवास करत असाल तर ही बातमी आपल्याकरता ही बातमी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळणं आणि रस्त्यावरती पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळं बाहेरून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनी शक्यतो प्रवास टाळावा असं आवाहन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बागाटे यांनी केलेलं आहे. खवटी इथे कोसळलेली दरड हटवण्यात आली असून त्या ठिकाणी सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आता धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. गेल्या 20 तासांपासून खेडच्या बाजारपेठेत साठलेलं पाणी हे देखील आता ओसरलेलं आहे आणि मुंबई गोवा महामार्गावरती मोठ्या प्रमाणावर खवटी या ठिकाणी लँडस्लाईड झाली आणि त्या ठिकाणी अनेक तास महामार्ग जो बंद होता. आपले रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक बागाटे साहेब हे आता खेडमध्ये नुकतीच त्यांनी भेट दिलेली आहे. सर्व परिस्थितीची पाहणी देखील त्यांनी केलेली आहे. सर, मला सांगा, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात नद्या ज्या आहेत त्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. काय सूचना आहेत नदीकाठच्या गावांना, पूरप्रवण क्षेत्रातील लोकांना आणि दरड प्रवण क्षेत्रातल्या लोकांना काय सूचना आहेत? कालपासून मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे आणि आजही पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. रात्रीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. खेडमधील जगबुडी नदी आणि कशेडी घाटामध्ये जो लँडस्लाईड झाला होता त्या लँडस्लाईडला आमचे PI आणि SDPO यांनी खूप चांगल्या रीतीने हाताळलेलं आहे. इथल्या स्थानिक प्रशासनाने सुद्धा ते पूर्ण लँडस्लाईड जी होती, धोकादायक परिस्थिती होती, पूर्ण गोवा मुंबई महामार्ग बंद झालेला होता, तो एक साईडने आता सुरू करण्यात आलेला आहे. जवळपास 8 ते 10 फुटापर्यंत मलबा रोडवर आला होता, तरी जीवितहानी टळलेली आहे. खेडमधील ही मार्केटमध्ये आत्ता पाहणी केली असता पाणी ओसरलेलं आहे, पण अजून पाणी येण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात नदीकाठच्या सर्व नागरिकांना विनंती की स्थानिक प्रशासनाने दिलेल्या वेळोवेळी सूचना त्यांनी पालन करावे. तसेच जे बाहेरून पर्यटक येत आहेत किंवा बाहेरून या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विनंती की जोपर्यंत पाऊस आहे, हाय अलर्ट आहे इथे, तोपर्यंत या मार्गाने रत्नागिरी मार्गाने प्रवास करणे त्यांनी टाळावे. बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्याबद्दल सर्व नागरिकांना विनंती की कृपया प्रशासनाने दिलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन करावे.
आपण बघतोय की जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत नितीन बगाटे साहेब यांनी जे पर्यटक आहेत त्यांना विशेष आवाहन केलेलं आहे की रात्रीच्या वेळीला प्रवास टाळावा आणि महत्त्वाचं म्हणजे दरड प्रवण आणि पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं जे आव्हान आहे हे या ठिकाणी केलेलं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड, रत्नागिरी.